आता थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला षटक घेऊन संजय कदम. पहिल्या षटकातला पहिला चेंडू बघूया तुषार काय करतायत. आणि पहिला चेंडू हवाई बॉल, तेवढा सुंदर असे शॉट. 2 धावा मिळाले आहेत. एक चेंडू 2 धावा. स्कोरबोर्ड अपडेट करायचा आहे. योगेश सावंत स्कोरबोर्ड अपडेट करायचा आहे. दुसरा चेंडू वाईड बॉल, तेवढं सुंदर असे यष्टीरक्षक संजय घाटे यांच्याकडून. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघांसाठी. सुंदर असा प्लेस. एक धाव डिक्लेअर झालेली आहे. दुसरा चेंडू संजय कदम यांच्याकडून. आणि हा जोरदार शॉट. आणि तेवढंच असे सुंदर असे क्षेत्ररक्षण विशाल पेंडुरकर यांच्याकडून. 40+ असले तरी काय झालंय, अजूनही 24 वर्षाची ताकद ठेवतात ते. आणि पुन्हा एकदा सुंदर असं शॉट, सुंदर असे क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू आणि टॅप शॉट पुन्हा एकदा हातात मारलाय विशाल पेंडुरकर. बॉलचा मॅग्नेट घेऊन उभे आहेत विशाल पेंडुरकर. सगळे बॉल त्यांच्याकडेच चाललेत. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा बुलडॉग बॉल आणि चौकार. यावेळेस मात्र बॉल विशाल पासून खूपच लांब गेलाय. बघूया काय होतं पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि धाव संख्या झाले, धाव संख्या 8 धावा. पहिलं षटक संपून 8 धावा झाले. दुसरा षटक घेऊन विशाल पेंडुरकर. आणि हा पहिला जोरात बॅट फिरवली आहे, पण एक धाव घेण्यात यशस्वी. 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. आणि हा जोरात फिरवलाय, ढेंग्या काढून बॉल गेलाय, पण काही हरकत नाही. 4 तर जातच राहतात. पुन्हा एकदा शॉट, तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण सकपाळ यांच्याकडून. पुन्हा एकदा बॉल आणि हा शॉट. आणि बॅटला एवढा सगळ्या जोरात कनेक्ट नाही झाला, पण सिंगल मिळालेला आहे. पुन्हा एकदा आणि हा वाईड बॉल +1. वाईड बॉल +1. आणि पुन्हा एकदा चौकार. डेड बॉल आहे का? पंच, पंचांचा निर्णय काय? पंचांचा निर्णय काय? नो बॉल आहे का? नो बॉल आणि चौकार. पुन्हा एकदा शॉट, सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा मिळालेत. हाताला बॉल लागून गेलाय. पुन्हा एकदा विशाल आणि हा शॉट मारलाय, तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण. ह्या सकट धाव संख्या आले 23 धावा. एकही गडी बाद नाही. पुढील षटक घेऊन सकपाळ विथ जर्सी नंबर 10 टू शैलेश. बघूया काय होतंय या षटकामध्ये. आणि आणि हा बाहेर मारून स्वतःचा विकेट टाकलेला आहे शैलेश यांनी. पठाण ब्रदर्स सारखे गाडीगावकर ब्रदर्स आज स्ट्राईक वर दिसत आहेत. आणि षटकातला दुसरा चेंडू प्रशांत, प्रशांत गाडीगावकर. पठाण ब्रदर्स सारखे गाडीगावकर ब्रदर्स. गाडीगावकर ब्रदर्स मोठा भाऊ वाजे छोटा भाऊ. बघूया काय करतात हे. धाव संख्या झाले 23 धावा. एक गडी बाद. पंच किती बॉल झालेत? पुन्हा एकदा सकपाळ यांचा चेंडू आणि हा सिंगल काढलेला आहे. चोरटी धाव घ्यायला यशस्वी.
धावचित करायचे प्रयत्न, पण फिल्डर एवढा फिट नसल्यामुळे त्यांनी सेफ झाले प्लेयर. तुषार घाडीकर पुन्हा एकदा स्ट्राईक वर. आणि हा पायाला बॉल लागला. एलबीडब्ल्यू नाहीये, अपील करायचा नाहीये कुणीच. ह्या सगळं धावसंख्या झाले 24 धावा, एक गडी बाद. आणि पुन्हा एकदा नो बॉल +1, नो बॉल +1 मिळालेला आहे. या सगळं धावसंख्या झाले 26 धावा, एक गडी बाद, नो बॉल +1. आणि 2 धावा. महेश फ्लोर मिल यांचं आगमन झालेलं आहे. यांना मी कृपया रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्टेज जवळ यायचंय. आणि पुन्हा एकदा बॉल, आणि हा वाईट चेंडू सकपाळ यांचा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक्स्ट्रा बॉलची काय भरमार लावलेली आहे सकपाळ यांनी. आणि पुन्हा एकदा शॉट, तेवढंच सुंदर असं फलंदाजी, एक धाव. आणि या सगळं धावसंख्या आली आहेत 29 धावा. पुन्हा एकदा फलंदाज, आणि हा सुंदर असा शॉट, एक धाव. एक धाव मिळालेली आहे, 2 धावा मिळालेल्या आहेत. कॅमेरामॅन जरा स्टेजवर फोकस करायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या स्पॉन्सर साठी. संजय घाटे षटक घेऊन, षटकातला पहिला चेंडू प्रशांत संजय घाटे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. आणि हा पहिला चेंडू, आणि आणि दुसरा चेंडू तुषारसाठी, आणि हा चौकार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या सकट धावसंख्या आली आहे 31 धावा. गाडीगावकर ब्रदर्स आज काय कहरच करून टाकतायत. आणि पुन्हा एकदा ग्राउंड राईट शॉट 2 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज, आणि हा सुंदर असा शॉट, तेवढं सुंदर असं वन डिक्लेअर. आणि या सगळं धावसंख्या झालेत 38 धावा. यांचा गेम बघून त्या काळातले विनोद कांबळी आठवत आहेत. बघूया सुंदर असे क्षेत्ररक्षण, मोहम्मद कैफ सारखी बिल्डिंग केली आहे त्यांनी. कुशीत बॉल घ्यायचा प्रयत्न, आणि धावचीत झालेले प्लेयर तुषार गाडीकर यांना परत पाठवले डकआउट मध्ये. रनआउट झालेत. आता विथ स्ट्राईक वर आलेत फलंदाज राजेश जुएल विथ जर्सी नंबर 1. संजय घाटे सेम बिल्डिंग मध्ये राहतात. बघूया आपल्या शेजारी पक्के शेजारी आहेत का. शेवटचा चेंडू, आणि हा जोरदार शॉट मारलाय, तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण. 2 चोरट्या धावा घेतल्यात, 2 धावा घेतल्यात. आणि या सकट धाव संख्या झाली आहे. पंच धाव किती झाल्यात. पंच धाव किती झालेत, किती धावा झाल्यात. 40 धावा आहेत की 42 धावा आहेत. मेन्स टीम आता फायनल होणार आहे थोड्या वेळात. तर दोन्ही कर्णधारांना मी रिक्वेस्ट करतो की दोन्ही कर्णधारांनी आपल्या टीमला घेऊन स्टेज जवळ यायचं आहे, जेणेकरून फोटो आणि इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे तुमचा.
विनीत विनीत पेंडुरकर विनीत पेडणेकर विनीत पेडणेकर कॅमेरा घेऊन जरा यायचं आहे. विनीत 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 पेडणेकर जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे, स्टेज जवळ यायचं आहे. तुमची इकडे गरज आहे. विनीत पेडणेकर जिकडे कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. महिला गटातल्या फायनलिस्ट त्याच्यातले मॅन ऑफ द मॅच सीमा मॅडम यांना मी स्टेज जवळ बोलवतोय. त्यांनी मानचिन्ह घ्यायचंय त्यांचं. सीमा मॅडम जिकडे कुठे असतील त्यांनी आपलं मानचिन्ह घेऊन जायचंय. विनीत विनीत पेडणेकर विनीत पेडणेकर जिकडे कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सीमा मॅडम साठी. तर मॅन ऑफ द मॅच होऊन तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतं? आनंद वाटतोय. मजा घेतली आम्ही. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एकदा कॅमेराकडे बघायचं तिकडे आणि हात वेव करायचा आहे. आणि हा सुंदरशी क्षेत्ररक्षण एक चोरटी धाव घेतली आहे सकमाळ यांनी.
हॅलो 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 हॅलो. डीजे माने, डीजे माने. स्कोर स्कोर. स्कोर स्कोर अंपायर. 2 ओव्हर 27. बारा बॉल 16 रन पाहिजेत. बॉलर प्रशांत गाडीगावकर. सुंदर अशी फिल्डिंग निलेशजीने यांकडून. सुंदर सुंदर अशी स्टंपिंग सागर यांच्याकडून. दिग्गज बल्लेबाज विशाल पेंडुरकर यांची विकेट घेतलेली आहे त्यांनी. काहीतरी चांगली स्ट्रॅटेजी होती राजेशजी यांकडून. सुंदर असं 4 रन दिनेश यांच्याकडून. अंपायर स्कोर. 6 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता आहे. लास्ट ओव्हर आहे. छे में 9. वाईट बॉल. दोन रन 2 रन. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. 4 बॉल आहेत आणि 4 रन करायचे आहेत. हॅलो हॅलो हॅलो. MPL पर्व तिसरे. तर ह्याचे थोडेसे आपण रिव्ह्यूज घेऊया.
हॅलो हॅलो. तर म्हाडा तर म्हाडा MPL सीझन 3 पर्व तिसरे ह्याच्या मेन्स आणि वुमेन्स टुर्नामेंट आज ऑर्गनाईज होत आहेत. तर आपण थोडस मनोगत बने काकांचं घेऊया की तुम्हाला या टुर्नामेंट बद्दल कसं वाटलंय. तर एकदा कौस्तुभ कदम यांना विचारतो, तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही एकदा बोलून घ्या. एकदम छान मस्त वाटलं, एकदम मजा आली. तर आपण हळूहळू पुढे जाऊया. आपले प्रेक्षक इथे बसलेत, ह्यांना कसं वाटलंय या टुर्नामेंट बद्दल, तुम्ही 2 शब्द बोलायचे, तुम्हाला कसं वाटलंय. खूप मजा आलेली आहे. असे सामने मी पहिल्यांदाच बघत आहे माझ्या आयुष्यामध्ये. हे बघून मला असं भरभरून आलेलं आहे. थँक्यू. जोरदार टाळून जाऊ दे. तर आता आपण पुढे येऊया आणि विचारूया की आपल्या पुढच्या प्रेक्षकांना की ह्यांना MPL सीझन 3 बद्दल काय वाटलं आणि कसं वाटलं. फारच छान. आणि ही जी काय स्पोर्ट्समनशिप चालू आहे, खरोखर इथे एकात्मतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि असंच आपल्या फेडरेशनतर्फे